नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये। आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही मला सांगत होतात की मंदार कांजूर मार्गला ये, कांजूर मार्गला ये। तो सोचा की थोड़ा इस बात को दिल पे लिया जाए, नहीं क्या? कारण भरपूर तुम्ही बोलत होतात की मंदार कांजूर मार्गचा व्हिडिओ बनव, तर आज तुम्हारे भाई ने दिल पे लिएला ये बात। आणि आलोय आपण कांजूर मार्ग मध्ये। सो इंस्टाग्राम वरती मला सजेस्ट केलं गेलं होतं की मेजवानी फाईन डाईनला एकदा विजिट कर म्हणून आणि तिथे काहीतरी खा। सो आलोय आपण। तुम्ही माझ्या मागे बघताय हे मेजवानी हॉटेल एकदम हिडन जागा आहे भाई। रस्त्यावर लांबून असं दिसणार पण नाही, थोडं जवळ आलात की इथे दिसेल। वरती त्याने असा बोर्ड लावलाय बारीकसा। सो आलोय आपण इथे। सो जाऊया आतमध्ये, लेट्स गो। ॲम्बियन्स इथला खूपच शांत आहे, म्हणजे आरामात आपण बोलू शकतो, संवाद साधू शकतो एकमेकांशी। गाईज, आपण आलो आहोत कांजूर मार्ग मध्ये। आणि कांजूर मार्ग मध्ये तुम्हीच मला सजेस्ट केलंय की मेजवानी हॉटेल मध्ये जा म्हणून। सो आलोय आणि तिथे मला वाटलं फिशच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी असतील, पण इथे फक्त प्रॉन्स मिळतात। त्याच्यामध्ये मग फ्राय असेल किंवा मग ग्रेव्ही मसाला असेल। तर आपण प्रॉन्स मसाला ऑर्डर केला इथे आणि नान रोटी आहे भाई। नॉनव्हेज म्हणजे विषय लिंबूचा येतो, लिंबूला प्राधान्य देणे का बॉस, आणि तो नाराज होता है फिर। तुमको पता है ना। बघूया इथली चव कशी आहे। प्रॉन्स पण मस्त मोठी आहे बघ। एका बाईट मध्ये नाही सांगणार, चांगली आहे। मसाला वगैरे एकदम प्रॉपर आहे, फक्त नावाप्रमाणे थोडीशी जी चव पाहिजे ना अशी एकदम तडकेबाज, ती थोडी कमी आहे। आणि थोडंसं आंबट का लागते मला, हा डाऊट आहे। ऐकण्यात किंवा मसालेच तसे असतील, बट बाकी ओव्हरऑल चांगलं आहे। ज्या गोष्टी आहेत त्या सांगतोय तुमचा भाऊ तुम्हाला। अभी क्या लोगों को थोड़ा अच्छे से बताओ तो उनको मिर्ची झूमती है कि भाई इतना अच्छा हो गया भी तो नाम रख रहा है। अरे भाई, नाम नहीं रख रहा हूँ, जो कमियां है वो बता रहा हूँ, लेकिन लोगों का अपना अलग ही सोच है। चलो अच्छा है। प्रॉन्स टेस्ट करून बघूया। बाकी एकदम गरम गरम आणून दिलेलं आहे। प्रॉन्स फ्रेश आहे आणि एकदम प्रॉपर शिजलेले। 380 रुपयाचं आहे हे। त्याच्या हिशोबाने थोडं वर्थ नाही वाटलं। 300च्या आत थोडं पाहिजे होतं, पण 380 खूप जास्त होऊन जातं, म्हणजे पैशाच्या हिशोबाने टेस्ट पण नाहीये तेवढी। हा, मस्तपैकी खाऊन तर झालेलं आहे, पण किती पण खाल्लं ना, जोपर्यंत तुमचं मन संतुष्ट नाही होत ना, तोपर्यंत तुम्हाला तो फील पण नाही काहीतरी खाल्ल्याचा। पण ठीक आहे, त्यांचं बनवण्याचा पद्धत असेल तर कळलं आम्हाला की ते पंजाबी स्टाईलने बनवलेलं आहे। वेगळी पद्धत असेल पंजाबी लोकांमध्ये, पण मी सजेस्ट नाही करणार तुम्हाला। सो आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट लोकेशन वरती आणि तिथे बघूया आपल्याला आता काय काय खायला मिळतंय। ओके, आता आपण मेजवानी मधून निघाल्याच्या नंतर कांजूर मध्येच आहोत, ईस्ट मध्ये। आणि इथे श्री बजरंग म्हणून एक स्वीटचं दुकान आहे। त्यांच्याकडे मी असं ऐकलंय की लस्सी आणि काय बोलतात हे जिलेबी ती बेस्ट मिळते। सो जाऊया आतमध्ये, खाऊया, टेस्ट करूया, सांगतो तुम्हाला। फाइनली आपले डिश आपल्या समोर आहे भाई। ऐसा कुछ देखेगा तो थोड़ा मन को ऐसा कैसा एकदम फ्रेशनेस लगता है, दिल खुश हो जाता है भाई साहब। लस्सी म्हणजे लस्सी। सुरुवात आपण लस्सीनेच करणार, किती पण काय पण असू दे। मलाई भाऊ भाई साहब। भाऊ विचार होता मलाई कुठे। हा, अंदर सब माल भरा पडता। पहिले मलाई टेस्ट करून बघूया। मलाई आंबट आहे। मलाईला टेस्टच नसते। नाही, मलाई दोन प्रकारचे असतात, एक दूधवाली मलाई असते आणि एक दह्याची मलाई असते। मस्त। आपल्या इथे पण मी खातो ना, तर त्यांची दुधाची मलाई असते। आता लस्सी आपण ट्राय करूया। ओ भाई, खतरनाक, 500 बॉम्बे स्पेशल। जलेबी ट्राय करूया। खूप वर्षानंतर जलेबी खातोय, खूप वर्षानंतर। मस्त आहे, साखरेच्या पाकामध्ये लतपत झालेली आहे। थोडीशी जिलेबी ट्राय करूया। जलेबी पण बोलतात, जिलेबी पण बोलतात, थोडंसं शाईन मारते त्याला। फ्रेश आहे, फक्त आहे ना, फ्रेश आहे। जलेबी गरम पाहिजे होती, म्हणजे अजून भारी छान लावले। टेक्स्चर पण छान। छान। आता आपण ईस्ट मध्येच फिरतोय, पण वाटत नाही की भाई ईस्ट आहे म्हणून, म्हणजे बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं। खूप चांगलं आहे। शपथ, काय काहीतरी पडलं भाई, लाकूड बिकूड काहीतरी पडलं। सावकाश।
हा वाघ फुटते फुटते बच जाते. आता जस्ट आंधळा होणार होतो मी, वाचलं. हो लस्सी तर एक नंबरच होती आणि ते जिलेबी पण एक नंबर, त्यात काय वादच नाही. दोन्ही पण चांगलाच होता. तुम्ही नक्की ट्राय करा बजरंगामध्ये गेल्यानंतर. तो आता आपण आलो आहोत मराठा फास्ट फूड या शॉप वरती आणि हे पूर्ण चायनीजचा, इथे रोल्स पण मिळतात. दुसरी गोष्ट म्हणजे हा पूर्ण कॉर्पोरेट एरिया आहे इथे, जर तुम्ही बघितलं ना म्हणजे बरं आहे भाई. आणि हे तर स्टेशन आहे. आम्ही तिकडून मराठा मराठा शोधात येतोय आणि आम्हाला नंतर अरे एरिया समजला तर भाई हा स्टेशनचा एरिया आहे, समोरच स्टेशन आहे. पण चांगली गोष्ट आहे इथे, म्हणजे जॉब साठी वगैरे लगेच. हा इकडे भरपूर लोक कॉर्पोरेट वाले इकडे खातायत वगैरे, आता ते चांगलं वाटलं बघून. आणि स्टेशनला लागूनच एकदम आहे ना, लागूनच आहे. त्याच्यामुळे समोर पण आहे. तुम्ही बघाल ना तर तिथे समोर पण आहेत काही स्टॉल. आपण तिथे पण जाऊया थोड्या वेळाने. इथे आपण आता मोमोज ट्राय करणार आहे. सो इथे मोमोज यायचं ऍक्च्युली किचन वेगळं आहे मोमोज साठी वगैरे, तर ते 10 मिनिटांनी इथे येणार आहे. सो तात्पुरतं म्हटलं आपण तिथे ट्राय करूया समोर जाऊन. चल जाऊया. वडापाव समोर ते काका आहेत, मस्त भुर्जी वगैरे बनवतात. समोर पण तिथे भुर्जी वगैरे मिळते आणि आपण आपल्या मराठी माणसाकडे ट्राय करूया. लेट्स. आणि भविष्यात तर अजून खूप वाढेल आणि इथे खूप गरज पण आहे अजून स्टॉल्स लागायची. तसं तरी स्टेशन साईड आहे ना, इथे फुल आहे सगळं म्हणजे फूड पासून. थँक्यू. तो आपण त्या काकांकडून आणि काकींकडून भुर्जी घेतलेली आहे, भुर्जी पाव. ठीक आहे. हा 60 रुपयाचा आहे. 60 रुपयाचे 2 अंडी टाकतात त्याच्यामध्ये. आणि भाई काकांची रेसिपी आहे. काका एकदम मल्टी टॅलेंटेड निघले. काकींची हेल्प किती करत होते बाई. असा नवरा पाहिजे. हेल्पफुल हेल्पफुल हजबंड. हा तुम्ही करताय की नाही तुमच्या बायकोला मदत मदत. सो काका बघा किती जोरात काम करतात इथे. हा कांजूर मार्गला आला तर मराठा चायनीज तर खायचंच आहे तुम्हाला. न सांगता बोलतोय खायचं. आता तुम्हीच मला तेवढी चव सांगितलंय, पण काकींकडे आल्यावर तुम्हाला भुर्जी पाव तर नक्कीच खायचा आहे बाई. जास्त काय स्ट्रेस घ्यायचा नाही डोक्याला. कांजूर मार्ग ईस्टला आल्यावर ते बाजूलाच आहे इकडे. दुसरा पाऊल टाकलत ना की इकडे पोचाल, एवढ्या जवळ आहे. सो ट्राय करूया. सगळे सगळे बघताय तुम्हाला इथे. ट्राय करूया आपण. आणि भुर्जी बघाल ना, भुर्जी एकदम रुखी सुकी नाही वाटत आहे. भुर्जीला थिकनेस आहे प्रॉपर. बघा एक नंबर. घास दाखव परत एकदा. म्हणजे प्रॉपर थिकनेस आहे. त्याच्यामध्ये काकांनी कोथिंबीर टाकले, टोमॅटो टाकलाय, कांदा, तेल पण टाकलंय प्रॉपर. तेल पण एकदम काका वन साइड हिशोबाने टाकत होते. ते पण असं भाई प्रत्येकाची टॅलेंट असतं. तुमच्या भावाकडे टॅलेंट बघा, बोलण्याचं टॅलेंट आहे, ब्लॉग बनवण्याचं टॅलेंट आहे, स्केचिंगचा टॅलेंट आहे, न जाने कोणता कोणता टॅलेंट आहे. लेट्स ट्राय. सुंदर. आपली माणसं बोलतात ना, आपण जसं घरात बनवतो तसं एकदम आपुलकीचं वाटतंय. घरगुती घरगुती चव. जसं आपण घरामध्ये ताई वगैरे मला तू जसं बनवून देतेस ना, ॲज इट इज. मसाले वगैरे पण एकदम प्रॉपर, मीठ पण एकदम प्रॉपर, अगदीच खारट बिरट नाही, काहीच नाही, एकदम प्रॉपर भाई. मस्त. त्यांनी ते असं असं केलं ना, एकदम बारकाईने खच्चीकरण करून टाकलेलं आहे एकदम सुंदर. आवडलं मला बाई. काकांना इज्जत द्या काय बाई. म्हणजे तुमच्या भावाचं नाव निघालं पाहिजे. अरे मी सांगितलं म्हणून लोक आले तरी इथे. माझा पोपट नका करू. हा कांजूर मार्ग मध्ये राहताय तर बाई काका फेमस झाले पाहिजेत आपल्यापासून. सुंदर काका, लव यू. एक नंबर. काकीना पण. काकींना वन साइड बांधील की. आता हा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर मे बी तुम्ही मला इकडे काय खायचं काय नाही खायचं ते सजेस्ट कराल.
बट इथे तर मी मोमोज घेणार आहे आणि सांगितलं तुम्ही मला इथे मोमोज घ्यायला, पण इथे रोल्स मध्ये पण ऑप्शन्स आहेत. अरे भरपूर प्रकार आहेत हा त्याच्यामध्ये. तू रोल्स मध्ये काय खाणार का? नाही. कधी खाल्लाय? फ्रँकी विंकी सोडून कधी काय रोल्स खाल्लाय का कुठला? वेज रोल में क्या क्या रहेगा? गाजर बीन्स आलू पराठा अच्छा. तर इथे रोल्स मध्ये पण ह्याच्याकडे ऑप्शन्स आहेत. परत व्हेज नॉन व्हेज मध्ये पण आहे. सूप वगैरे पण सगळं मिळतं. अख्खाच्या अख्खा त्यांनी मेन्यू कार्डच छापून लावलेलं आहे इथे. हे बघा, तुम्ही पॉज करून बघू शकता. इकडे रेट्स पण ठीकठाक आहेत असे. काही साईज काय आहे या मोमोजची? एक नंबर, एकदम चिंटुले. चिंटू पंटू आहे. असं बेबी वाटतंय. बेबी मोमोज आहे ते. असं वाटतं छोटे छोटे उंदीर ठेवलेत. अरे वा, हा वा, हा तसंच वाटतंय गाईज. चल मी नाही एक खाणार. नंबर भाऊ, खाणार आहे. मस्त त्यांनी शेजवान चटणी आहे ना. ऑब्विसली शेजवान चटणी आहे, मेयोनीज आहे, मस्त 5 पीस आहेत मोमोजचे. आपण हाफ प्लेट घेतलाय. छान असं गरमागरम आहे आणि मस्त असा शेप दिलाय त्यांनी मोमोजचा. कसा कडक दिला बे. अबे, हा. साचा पण लाजेल. हा आहे बघा, आणि साईज पण क्यूट वाटेल. आपण नंबर भाऊ. आपल्याला नाही ना काय. आणि इथे मेन्यू पण दाखवलेला आहे मी, सो तुम्ही त्याच्यामध्ये बघा प्रॉपर तुम्हाला काय पाहिजे काय नाही. मस्त चटणीमध्ये डीप करूया आपण आणि टेस्ट करून बघूया. हे हे आहेत काय बोलतात, पनीर मोमोज, व्हेज पनीर मोमोज. मित्रांनो, डोंबिवलीच्या पेरी पेरी मोमोज नंतर हे जे मी आता मोमोज खाल्लेत ना, भाई साहब, हिची चटणी आहे ना, आग लगा दी और आगी लगा दी. आपल्या फॅमिली मेंबर्सने सजेस्ट केलं आपल्याला इंस्टाग्राम वरती. कमाल आहे टेस्ट. आणि पनीर पण बघता असं बारीक असं एकदम केलेलं आहे. बारीक म्हणजे एकदम बारीक, पूर्ण ग्राइंड तू आहे. उघडून दाखव ना, मी पकडतो. ओ भाई, खतरनाक. पूर्ण मॅश पनीर आहे. कोबी पण मला शिजलेलं आहे वाटलं असं याच्यामध्ये. त्याचं ते चौकोनी नाही असतात ते स्लाइस त्याचे, हा. तसं वाटलं काहीतरी असेल. मला पण तेच वाटलं, क्यूब्स असतील बारीक हा. बारीक असं ते टाईप. आई आणि कडक. एकदम छान हे केलंय. आणि भाजी अशी बिलकुलही कच्ची नाहीये. आतमध्ये जे काही मटेरियल भरले ना, एकदम असं सॉफ्ट आहे. कोबी पण शिजलाय, बाकी सगळं पनीर वगैरे. त्यांचे काही थोडेफार स्पायसेस असतील, पण त्याला टेस्ट आहे. आणि स्पेशली टेस्ट आहे ना शेजवान चटणीमुळे येते. इतकी म्हणजे तिखट झणझणीत आहे, जशी पाहिजे तशी, गोडसर नाहीये. आउटस्टँडिंग यार. मी त्यावेळेला खाल्लं तर मी म्हटलं, त्याच्यात आपण चर्चगेटला पण ट्राय केलं. चर्चगेटचे मोमोज खाल्ल्यानंतर ताईने एक प्रणच घेतला होता की बाई अभी मोमोज का नाम ही नाही लूंगी. हा, मी बोलले मी आयुष्यात कधी मोमोज नाही खाणार, पण यांनी कमाल केली. एक नंबर. मस्त असं पीठ पण नाही लागत आहे बिलकुल. काय हा बाई, आता तू सांगितलं त्याच्यावर पण ट्राय कर ना. मियोनीज. आहे यार. आणि त्यांचं स्टफिंग पण आहे ना, इतर मोमोज पेक्षा खूप डिफरंट आहे. हा. ते थोडंसं मला डिफरंट जाणवतंय. एकदम असं बारीक आहे ना. तर इतर मोमोज आहेत ना, चर्चगेटला आपण खाल्लं होतं ना, ते प्रॉपर भाजी दिसत होती कोबीची आणि वगैरे. त्याला टेस्ट नव्हती, पण यांच्याकडे अप्रतिम आहेत. अजून इथे बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही याच्या व्यतिरिक्त दुसरं पण काही इथे खाऊ शकता. नॉनव्हेज पण मिळतं. आणि त्यांचं साफसफाई बघा ना किती आहे, प्रॉपर आहे भाई, एकदम हायजीन के साथ बोलते लाला. मला तरी खूप आवडले, खूप जास्त आवडले मला. म्हणजे तुम्ही बोलायला रिपीट घेऊन खा, तर मी खाईन. आणि मी हायली रिकमेंड करते की इथले ना पनीर स्टीम मोमोज डेफिनेटली झालेच पाहिजेत. कमाल आहे. हा, त्यांच्याकडे फ्राईड मोमोज पण मिळतात. आणि अजून दुसरे पण नॉनव्हेज मध्ये पण मिळतात आणि व्हेज मध्ये पण मिळतात. त्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहे. हे मोमोजचं वेगळं छोटंसं स्टॉल आहे त्यांचं. बघा तिथे फ्राईड मोमोज पण आहेत. आणि ना खूप असे छोटे छोटे आहेत, म्हणजे खायला पण आहे ना एक मजा येते. असे एकदम मोठे मोठे वगैरे आहेत ना, ते नाही एवढं मूड नाही होत. मस्त. मला ऍक्च्युली तोडायचं होतं रे. असं पण तोडलं जातं ते. तुम्ही जर बघाल ना याच्यामध्ये प्रॉपर आहे, जे काय ताईने तुम्हाला दाखवलंच आहे. असं ट्राय करू. प्रश्नच नाही. सुंदर.
बाप, शेजवान चटणी किती भारी आहे ना. एक नंबर. तसं तर इथे ईस्टला भरपूर काय काय खाण्यासारखं आहे, तुम्ही बाकी ठिकाणी पण खाऊ शकता, पण आता आपण चाललोय वेस्टला. ऍक्च्युली आता आपण कांजूरमार्ग वेस्टला आहोत. सो इकडे समोरच एक वेदा मालवण म्हणून रेस्टॉरंट आहे, फेमस आहे इकडचं. सो मला तुम्ही हे पण सांगितलं होतं, सजेस्ट केलं होतं, पण आपण तिकडे गेलो मेजवानीमध्ये. बेटर लक नेक्स्ट टाइम. आता काही कांजूरमार्ग मध्ये पहिल्यांदाच नाही, नंतर परत कधीतरी येऊ, तेव्हा वेदा में 100.525% जाएंगे. आणि तिथे मग पिठलं भाकरी वगैरे पण लिहिलंय. इथे प्रॉपर आपल्याला मराठमोळं जेवण. लेकिन उधर मेरे को नहीं अच्छा लगा दोस्तों, नहीं तो नहीं, माँ कसम नाही. ते समोरचं हॉटेल वेदा मालवण, त्याच्या ऑपोजिटलाच इथे हे फ्रूट ज्यूस सेंटर आहे. तर मित्रांनो, आता आपण आलोय ईस्ट वरून डायरेक्ट वेस्टला. आणि वेस्टला इकडे लगेच लागूनच स्टेशन जवळ आहे हॅपी ज्यूस सेंटर. तर त्यांच्याकडे आपण ड्रॅगन फ्रूट ज्यूस घेतलेला आहे, ड्रॅगन ज्यूस घेतलेला आहे. तर यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. बब्लॉसम मध्ये आहे, मिल्कशेक्स मध्ये आहे, ज्यूस मध्ये आहे, त्याच्यानंतर आईस्क्रीम मध्ये आहेत. असे बरेच प्रकार. आणि मेन्यू तुम्ही माझ्या मागे पण बघू शकता. पूर्ण त्यांनी छापून ठेवलं, पूर्ण असं कोरीव काम करून ठेवलं रेखीव एकदम भाई, वन साइड. तर आपण म्हटलं की आपण असं ज्यूस काय असं वेगळं काहीतरी ट्राय करूया. तर त्याच्यामुळे आपण ड्रॅगन ज्यूस घेतलेला आहे, ड्रॅगन फ्रूट ज्यूस घेतलेला आहे. सगळं पूर्ण ग्लास भरून ग्लास तर बघ, एकदम तोंडगाच्या तोंडगा प्रॉपर. आणि कलर एकदम प्यारा वाटतं, तुम्ही बघू शकता. सो आपण ट्राय करूया. येस, 100% भाऊ. हे मी माईक नाही लावलाय. वाटरमेलन ठीक है. मधुर, एकदम मधुर भाई. जे खातो ना आपण ड्रॅगन फ्रूट असं आंबट लागतं. ऑब्व्हियसली साखर असणार, पण तरी पण आंबट नाही लागत आहे बिलकुल पण. खूप भारी. आणि असं दुसरं काय वेगळं भेसळ असं नाही वाटत आहे. प्रॉपर असं वाटतंय की हा फक्त तेवढंच टाकलंय मी त्याने. ड्रॅगनचा ज्यूस पण म्हणजे अनएक्सपेक्टेड म्हणजे अनएक्सपेक्टेड गोष्ट आहे, पण ते सगळ्याचा ज्यूस करता येतो. तसं याचा पण मी फर्स्ट टाइम ट्राय करते. एकदम सही आहे, त्यांचं काम पण सुरू आहे. फ्रूट खाल्ल्याने त्याचे फायदे बघा, इथे काय 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 दिले ते प्रॉपर स्टॉप करून बघा. जर तुम्हाला वाटलं ह्याच्यापैकी तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्ही ड्रॅगन फ्रूट खायला किंवा ड्रॅगन ज्यूस प्यायला नक्कीच ट्राय करा. सगळ्याची दिली सगळ्याचं दिलंय, इथे किवी दिलाय, मँगो दिलाय, ऍपल आहे, सगळ्याच. हे भाई एक नंबर काम केलंय ह्याने. हा यार, फर्स्ट टाइम बघितलं मी हॅपी असं. वाल्याने मजबूत काम केलंय. तिथे पण बघा ग्रेप्सचा पण फायदा दिलाय, वॉटरमेलन, परत सीताफळ. हा सीताफळ वगैरे, मोसंबी, कडक काम केलं. खींच दो. हे देखो गाईज, अवाकाडो. आता अवाकाडोचा आपण मिल्कशेक घेतलाय, फ्रीजर आहे भाई ओ साईड. गेलो भाई. अरे थँक्यू. खातो काय अरे खा ना. हाय, कसं आहे? तिकडे पण हाय करायचं असतं. अरे व्हिडिओ तू पण तिकडे हाय कर. कसे असतात? बाकी एक नंबर. कसं बनवलंय भाई. भाई क्या क्या डाला इसमें हाँ क्रीम, हनी. याच्यामध्ये ॲव्होकाडो आहे, थोडीशी क्रीम आहे आणि काय बोलतात हनी आहे. अजून और क्या शुगर आहे. हा थोडासा शुगर आहे. बाकी आहेत म्हणजे अशा 3-4 गोष्टी आहेत मिळून हा मिल्कशेक झालेला आहे. झकास में एकदम ॲव्होकाडो मिल्कशेक बोलते. एक नंबर भाई, खतरनाक. नाद केला पण वाया नाही गेला, कारण कधी खाल्लंच नाही ना. हे ऍपल माहिती आहे, मँगो माहिती आहे, या बेसिक गोष्टीच माहिती आहे, मोसंबी वगैरे. एवोकाडो नसीब में आज आया इतने सालों बाद. एवोकाडो नसीब में आने के लिए सालों बीत गए. अभी आधी उम्र हो गई दोस्तों. हाँ मतलब आधी उम्र होने के लिए अभी 20 साल बाकी है. हाँ हे नंबर काम 25 रे गाईज. हे तर भाई कांजूरबाग मध्ये झालंच पाहिजे. राडा केला भाई, एक नंबर. कचकी विषय तुझा आहे ना, ड्रॅगन पण विसरून जाशील 100%. बघ
ड्रॅगनच्या आवा आव हा अरे डायरेक्ट येथून डायरेक्ट स्वर्गात जाशील घरी जायच्या ऐवजी. खाणार नाही मी पिणार. अरे 100% तू कसं पण कर. आता ही माझ्या उलटच उत्तर देईल काहीतरी. एखादा पदार्थ आपण कधीच लाईफ मध्ये टेस्ट नसतो केलेला ना, तर त्याची चव चाखायला आणि त्याचा जसा हे करायला वेळ लागतो. कमाल आहे भाई, वेगळंच आहे काहीतरी. म्हणजे मी कसं सांगू, ह्याचं मला हे करता येत नाहीये, त्याला न्याय देता येत नाहीये या पदार्थाला मला. तर तुम्ही न्याय द्या कमेंट्स मध्ये. तुम्ही अवाकाडो कधी टेस्ट केले का मला सांगा. हे कमाल आहे, मस्त आहे. ठीक आहे, एकदम असं कन्सिस्टन्सी भाव जसं बोलला. हे काय मस्त आहे. मला वाटलं कोणाची नजर नको लागली टाकतं. हे घ्या लावा. एक नंबर भाई. खरंच आणि भारी गोड आहे. पण नाही जास्त. ॲव्होकाडो थोडासा कडूच आहे, त्याच्यामुळे थोडी हलकी कडवट. कसं एकदम हे होतं त्याचं. त्याच्यामुळे त्यांनी की क्रीम बीम टाकले, हा. मजबूत विषय केलेला आहे भाई. भाई एक नंबर, मी फॅन झालोय भाई. भारी आहे, डिफरंट आहे. थोडं जरा गोड कमी पाहिजे होतं, हलकं. बाकी एक नंबर आहे. बाकी तुम्ही आलात तर इथे नक्कीच ट्राय करा भाई. नक्कीच ट्राय करा, खूप तुम्हाला पण आवडेल भाई. मला आवडलं तर तुम्हाला पण आवडलंच पाहिजे. काय लोकांना काय करतात माहितीये, मला कमेंट पण आली होती की मीरा रोडचा आपण ब्लॉग बनवला ना तेव्हा, की अरे तू ते सांगितलेलं ना तर आम्ही गेलेलो पण ते आम्ही खाल्लं पण आम्हाला आवडलं नाही. एवढे असे असतात ना भाई, टाळकं फिरवतात. म्हणजे खाणार जाऊन तिथे मस्तपैकी चव घेऊन खाणार, आणि आपल्याला थोडा हेट द्यायचा आहे ना म्हणून काय ना काय ठोकून देणार की असं नव्हतं तसं. तो उन लोगों में बता दूं, तुम्हारे लिए फूड बीड कुछ बना ही नहीं, तुम घर पे ही खाओ सालो. आता म्हणजे भाई खाणार, हा टेस्ट घेऊन खाणार, आणि काहीतरी हेट द्यायचं आहे, हा काहीतरी चूक काढायचे म्हणून कमेंट करून सांगणार. पण तू गेलं तसं नव्हतं भाई. आम्ही पण घरामध्ये रेसिपीज केलेल्या आहेत. माझे जे जुने सबस्क्रायबर्स आहेत ना त्यांना माहिती आहे, आपण राडा केलेला आहे. आणि आम्हाला तो फूडच्या बद्दल सांगूच नाही. आम्ही असे पण नालायकच आहोत फूडच्या बाबतीत, समजलं. आम्ही तुम्हाला जे सांगणार ते चांगलंच सांगणार. तो ये नल्लेगिरी मत करो दोस्तों, ठीक आहे. बाकी हे मस्तच आहे, ठीक आहे, खूप सुंदर. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय, कारण खूप साऱ्या गोष्टी अजून बाकी आहेत. पण रात्र होई गयो आणि मला आता निघायचं आहे पुण्याला, कारण ते व्लॉग्स तुम्हाला आपल्या नवीन चॅनलवर बघायला मिळतील, म्हणजे लाईफ विथ मंदारमध्ये. अजून तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं तर भाई वाट कशाची करून बघताय, टाका. लगेच करून टाका. साल्टी रे साल्टी. तिकडे आपले फॅमिली ब्लॉग्स असतात. हा, तिथे आपले फॅमिली ब्लॉग्स असतात, पण रिअरली असतात. हा. असं नाही बोलत आहे की कंटिन्यू असतात. जेव्हा कधी, चान्स हा, मिळेल जेव्हा तेव्हा जमतं. तिथं तुम्हाला मी इंस्टाग्रामला आणि इथे पण अपडेट देत जाईन जेव्हा येतील. सो इंस्टाग्रामला पण फॉलो नसेल केलं तर हा माझा इंस्टाग्राम आयडी आहे, नक्की जाऊन फॉलो करा भाई. मला पण. हा, ताईंना पण करा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. बऱ्याच काही गोष्टी आपण ट्राय केल्या, Yes. अजून काय खूप गोष्टी राहून गेल्यात, पण ते एकाच वेळेला नाही होणार भाई. सो पण चांगलं वाटलं कांजूर मार्ग मध्ये येऊन ईस्ट आणि वेस्टचं फूड म्हणजे कव्हर करून. सगळंच तर नाही होणार एका वेळेला, हा. पण जे काही आपण कव्हर केलं ना खूप छान वाटलं. हा, सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आणि नेक्स्ट फूड ब्लॉग कुठला करायला पाहिजे कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर लोकेशन्स माहिती असतील तर लोकेशन्स पण टाका, ठीक आहे. चला बाय.